तर बीटचं नाव आहे ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. सुरुवातीला आपण ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड म्हणजे काय असतं, जसं की आपण म्हणतोय माझ्याकडे एक व्हॅल्यू आहे 2 4 3 5 9 8 7. पुन्हा घेऊया आपण 1. ही अशी मी रॅन्डम माझ्याकडे एक ऑर्डर आहे. मला याला ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे, सिक्वेन्समध्ये अरेंज करायचं आहे. मी कसं करू शकतो बेटा बघ, हे 1 2 3 4 5 7 8 9 ही झाली तुमची ऑर्डर. मग मला सर याला डिफाईन कसं करता येईल? एखाद्या गोष्टीला ऑर्डरमध्ये अरेंज करणे त्याच्यासारखंच आहे ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. पण फिजिक्स काय सांगतं, ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड म्हणजे काय असतं बेटा? इट इज द व्हॅल्यू ऑफ इट्स मॅग्नेट्यूड. कुठलीही व्हॅल्यू असेल त्या एखाद्या गोष्टीच्या मॅग्नेट्यूडची, इट इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ 10 मध्ये कन्वर्ट करायचं आहे किंवा त्याला राऊंड अप करायचं आहे बेटा आपल्याला. बघा, इट इज द व्हॅल्यू ऑफ इट्स मॅग्नेट्यूड टू राऊंड अप इनटू द इंटिग्रल मल्टिपल ऑफ 10 मध्ये. कुठल्याही व्हॅल्यूला आपल्याला 10च्या पटीमध्ये मल्टिपल करायचं आहे आणि त्याला अरेंज करायचं आहे सिक्वेन्समध्ये त्या व्हॅल्यूला, त्याला आम्ही ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड असं म्हणतोय. सर मग एक्झाम्पल द्या आता, ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड्स कशाला म्हणायचे? फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे 10 to the power 0, 10 to the power 2, 10 to the power 1. मग आता ही तुमची ही आहे मॅग्नेट्यूड बेटा, आणि ही तुमची आहे ऑर्डर. सेकंड ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, बरोबर. या आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड्स कॅल्क्युलेट करायच्या कुठल्याही डिजिटच्या, कुठल्याही व्हॅल्यूच्या. आता मी तशा फाइंड आउट कशा करणार आहे ते तुम्हाला सांगतो बेटा. सुरुवातीला तुमच्या लक्षात आलं असेल हा एक पॉइंट इम्पॉर्टंट, ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड कशाला म्हणायचं आहे बघा. द व्हॅल्यू ऑफ इट्स मॅग्नेट्यूड राउंडिंग ऑफ into integral multiple of 10. 10च्या पटीमध्ये मला त्याला काय करायचंय, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 10 मध्ये मला त्याला कन्वर्ट करायचंय किंवा राऊंड ऑफ करायचंय एखाद्या फिगरला. म्हणजेच मी काय करतोय, ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड काढतो बेटा. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे, पहिले एक्झाम्पल घेतोय मी, रेडियस ऑफ अर्थ. त्याचे मला ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड्स फाइंड आउट करायचे. मग सर मला सांगा रेडियस ऑफ अर्थ काय आहे? आर इज इक्वल टू 6400 किलोमीटर. मी याला मीटर मध्ये पुट करतोय. 6400 इंटू 10 to the power 3. मी काय करतोय बघा, इथं दशांश आहे, मी इथून इथे येतोय. मग 1 2 3 म्हणजे 6.4 इंटू 10 to the power 3, आणि हे तुमचं राहिलेलं 10 to the power 3. लक्ष देते, दशांश इथं आला म्हणजे आपला 3 दशांश. जर मी डेसिमल लेफ्ट साइडला जात असेल तर पॉवर इन्क्रीज होतोय, आणि राईट साइडला जात असेल तर पॉवर डिक्रीज होत असतो बेटा. मग मी किती 1 2 3 घर डावीकडे 3 आले, आणि ह्या 3, हे 3 आणि 3 6 गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते. मग माझ्याकडे आला 6.4 इंटू 10 to the power 6. ही झाली रेडियस ऑफ अर्थ, ही आली मीटर मध्ये. आता मग मला रूल काय सांगतोय, या संख्येला 6.4 ला इंटिग्रल मल्टिपल ऑफ 10 मध्ये मला त्याला कन्वर्ट करायचंय, राऊंड अप करून घ्यायचं बेटा. मग राऊंड अप कसं करणार? 6.4 म्हणजे मला 6.4 रुपये आहेत, त्याला 10च्या पटीमध्ये करायचंय. म्हणजे एक तर मला त्याला 1 म्हणायचंय किंवा 10 म्हणायचंय किंवा 100 म्हणायचंय किंवा 1000 म्हणायचंय. हे असं वाढत जायचंय, बरोबर. इंटिग्रल मल्टिपल ऑफ 10 मध्येच कन्वर्ट करायचंय. मग 6.4 ला मी काय करतोय बेटा बघ, याला मी 10 घेतोय, हा 10 to the power 6, याला काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 10 to the power 7 ही आली तुमची ऑर्डर of magnitude.
10 to the power 7. 7 ही झाली ऑर्डर, 10 ही झाली मॅग्निट्यूड. मी याला इंटिग्रल मल्टिपल ऑफ 10 मध्ये कन्वर्ट केलं की नाही, मग हे झालं तुमची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. मग आता माझ्याकडे जर दुसरं एक्झाम्पल असेल, कुठलंही एक्झाम्पल, त्या एक्झाम्पलला आता मला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड्स फाइंड आउट करायचे आहेत. काही असेल, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असेल आपल्याकडे, जी ची व्हॅल्यू, समजा दुसरं एक्झाम्पल आहे, g is equal to 6.67 into 10 to the power minus 11 न्यूटन इंटू मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर आहे. सर याच्या मला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचे. पुन्हा एकदा सांगतोय सर, 6.67 आहे, 6 रुपये 67 पैसे, म्हणजे त्याला मी 1 रुपया म्हणू का 10 रुपये? बघा लक्षात ठेवा, 5 पेक्षा कमी म्हणजे 1 म्हणायचंय, 5 पेक्षा जास्त म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा जास्त असतील तर त्याला 10 रुपये म्हणायचे. पण हे कुठपर्यंत म्हणायचंय बेटा, त्याची एक ट्रिक लक्षात ठेवा. मी तर ट्रिक देतो बेटा. जर 0 to 4.9 असेल, मग याला मी असं म्हणू शकतो का, 0 पेक्षा ग्रेटर, 5 पेक्षा लेस. 5 बघा इकडं, तर याला मी काय म्हणतोय, 1. 5 पेक्षा कमी असेल तर 1. 4.99999 असेल त्याला 1 म्हणायचं. 5 or 5.1 असेल, मग ते कुठून असेल, 5 किंवा 5 पेक्षा मोठा. बघा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5, मग कुठपर्यंत, 50 पर्यंत, तर त्याला मला म्हणायचे 10. लक्षात येते, 5 पेक्षा मोठी, 50 पेक्षा छोटी. मग जर समजा असं असेल, याला आपण सिम्पली असं म्हणू शकतो, ह्याला आपण डिफिकल्ट मध्ये जायचंच नाहीये. व्हॅल्यू 0 आणि 5 च्या मध्ये असेल तर 1 म्हणा, 5 आणि 50 च्या मध्ये असेल तर 10 म्हणा, 50 आणि 500 च्या मध्ये असेल, इथं जे शून्य वाढताय तिथे शून्य वाढवायचे, याला 100 असं म्हणायचं. म्हणजेच 1 म्हणजे 10 to the power 0 बेटा. बघ, वडलाच मी काय लिहितोय 10 to the power 0, 10 लाच लिहितोय 10 to the power 1 आणि याला लिहितोय 10 to the power 2. जर समजा माझ्याकडे अशी व्हॅल्यू आहे 500 and 5000 च्या मध्ये असेल तर याला मी लिहितोय 1000 म्हणजे 10 to the power 3. आणि इथं बघ बेटा 6400 आहे की नाही, 6400 असेल तर मी त्याला काय करतोय बेटा, जर 5000 पेक्षा मोठी असेल आणि 50,000 च्या मध्ये असेल तर याला मी लिहितोय 10,000 म्हणजे 10 to the power 4. मग इथं बघा ना सर, 6400 फक्त याच्या बदल्यात मी काय टाकू शकतो बेटा, 6400 किलोमीटर आहे, किलोमीटरचं मीटर करतोय 10⁻3. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1000 म्हणजे 10 to the power 3 आहे. मग माझ्याकडे जर दुसरं गोष्ट असेल, 6400 च्या बदले मी काय टाकतोय, राऊंड अप करून 10,000 करतोय. 10,000 म्हणजे 10 to the power 4, 10 to the power 4 and 10 to the power 3 म्हणजेच काय 10 to the power 7. ओके, मग आता हेही आमच्या पॉइंट लक्षात आला की राऊंड अप करणं पण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढणं हे कसं असतं. आता याच्यामध्ये बेटा 6.67 आहे, मग आता 6.67 म्हणजे 10 आपण कन्वर्ट करू शकतो. मी याला काय लिहितो बेटा, बघ, हे 10 power 1 आणि 10 to the power minus 11 म्हणजे 10 to the power minus 10 ही झाली ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. कुठली व्हॅल्यू असेल, जी ची व्हॅल्यू असेल, प्लंक्स कॉन्स्टंट असेल, कुठलीही व्हॅल्यू मला त्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे. आता माझ्याकडे अजून एक एक्झाम्पल आहे, पण आपण एक्झाम्पल नंबर 3 बघूया. जर 490 into 10 to the power 3 ही एक माझ्याकडे व्हॅल्यू आहे. मग आता याला मला काय करायचंय, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचे. हे बेटा, हे 10 to the power 3 तर ऍज इट इज ठेवायचं आहे. मी इथं दशांश 490 आहे म्हणजे तुमचा डेसिमल इथं आहे, मला 490. मग बेटा तिथं 50 पेक्षा जास्त आणि 500 पेक्षा कमी
म्हणजे मी त्याला राऊंड अप कसं करतोय 100 बेटा. मग मी याला काय लिहितोय बेटा इथं फक्त 100 म्हणजेच काय 10^2. तिथं बघ सोपा अजून एक स्टेप वाढू दे आपले 100 आणि 10^3 ला 3. मी याला लिहितो 10^2 आणि 10^3 म्हणजे झालं 10⁵ ह्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. समजतंय. 490 म्हणजे काय बेटा तिथं बघ कुणाच्या मध्ये 50 आणि 500च्या मध्ये 100 म्हणजे 10⁻2 हे 10⁻2 and 3 5. अदरवाइज दुसरी मेथड काय सांगते बेटा बघ इथं देतोय 490 10⁻3 आहे. दशांश इथं आहे सर लास्ट. इथून उड्या मारतोय मी. चल रे बाबा इथं आलाय बाबा. डावीकडे येत आहेत सर. बघा जर डेसिमल पॉइंट लेफ्ट साइडला शिफ्ट होत असेल तर पॉवर प्लस होत असतो. राईट साइडला गेला तर मायनस. मी कुठे जातोय आता लेफ्टला. हे बघ 1 2 किती घर जातोय मी 2 घर म्हणजे 4.9 इंटू 10⁻2 आलं काय आणि हे ॲज इट इज 3 10⁻3. आता 4.9 5 रुपयापेक्षा कमी आहे का नाही. याला 1 रुपया म्हणा. आपण आपल्या घरी पप्पाला म्हणतो का नाही 4 रुपये बिल झाला असेल पप्पा राऊंड फिगर करून 5 द्या ना. असं आहे. पण इथं 5 रुपये कन्वर्ट करायचे नाहीत फक्त 1 रुपया म्हणा किंवा 10. जरी तुम्हाला 4 रुपये 90 पैसे दिले तर म्हणा पप्पा 1 रुपये दिला तुम्ही. जर 5.5 रुपये दिले तर 10 रुपये दिले. 8.5 रुपये दिले असतील मग 8.8 असेल 10. 9.9 असेल 10. पण 11.1 असेल तर सपोज किती बेटा 100 का हे किती फक्त 10च. कुठपर्यंत सर फक्त 50 पर्यंत. 49.99 असेल तरी सुद्धा किती आहे 10 रुपीज. 50.1 असेल तर 100 रुपये. मग 200 रुपये असतील तरी 100च म्हणा. 300 असतील 100च म्हणा. 399 100. 450 म्हणजे 100च. 450 असतील 480 490 499.99 असतील तरी सुद्धा त्याला 100च म्हणायचं आहे. पण 501 झाला रे झाला 500 किंवा 501 झाला की त्याला 1000 म्हणायचं. बघा हा तक्ता लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे एक ट्रिक आहे बेटा. फार जास्त कॉम्प्लिकेशन मध्ये जायचं नाहीये. मग इथं बघितलं आपण याला मी काय केलंय 4.9 म्हणजे 1 इंटू 10⁻2 आणि 10⁻3 3 इंटू 5 ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 5. सोपं आहे की बस एवढं सोपं असतं. ह्याला आम्ही म्हणतो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढणं. लक्षात येते. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बीट मध्ये काय बघणार आहोत एरर्स काय असतात. रिप्रेझेंटेशन ऑफ एरर, प्रोपेगेशन ऑफ एरर, टाइप्स ऑफ एरर. हा आपला पहिल्या टॉपिक मध्ये मॅक्झिमम पोर्शन आपला कव्हर अप झाला बेटा. आता आपण आतापर्यंत काय काय बघितलं. सुरुवातीला बघितलं आपण फिजिकल क्वांटिटीज कशाला म्हणायचं, टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचंय. नंतर आपण काय बघितले पुढं युनिट्स काय, टाइप्स ऑफ युनिट्स काय, सिस्टीम ऑफ युनिट्स काय असतात, सिग्निफिकंट फिगर्स काय आहेत, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय आहेत, राऊंडिंग ऑफ म्हणजे काय असतं ते बघितलंय आपण. इथपर्यंत तुम्ही खूप बेटर केलं असेल हा माझा विश्वास आहे. आणखीन तुम्ही बेटर करण्यासाठी पुन्हा 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 व्हिडिओज बघत राहा. अपडेट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. नेक्स्ट बीट आपण स्टार्ट करतोय लगेच. आता आपण नेक्स्ट बीट बघतोय. त्या बीटचं नाव आहे राऊंडिंग ऑफ. आता हे सिम्पली बेटा राऊंड ऑफ करणं म्हणजे काय करणं म्हणजे अशा काही जी काही आपली कॅल्क्युलेशन असतील, जी काही व्हॅल्यूज असतील त्याला आपल्याला राऊंड अप करायचं आहे सिग्निफिकंट फिगर्समध्ये, हे काही ॲप्रोप्रिएट व्हॅल्यूजमध्ये. मग त्याचे काही रूल्स आहेत, राऊंडिंग ऑफचे रूल्स आहेत. मग आपण त्याला कसं म्हणू शकतो, डेफिनेशन आहे का काही. सर याला राऊंडिंग ऑफला मी डिफाईन करू शकतो का, तर बेटा लक्ष दे. इट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ व्हॅल्यू इनटू अ स्पेसिफिक सिग्निफिकंट फिगर्स टू राऊंड अप दीज व्हॅल्यू. या प्रोसेसला आपण काय म्हणतो राऊंडिंग ऑफ. मग आता राऊंडिंग ऑफ करण्यासाठी काही रूल्स होते बेटा. मग आम्ही कशा म्हणतोय सर एक्झाम्पल द्या ना म्हणजे आम्हाला खूप छान समजेल. तर बेटा राऊंड अप करणं म्हणजे काय करणं असतं ते लक्ष दे बेटा. त्यामध्ये रूल्स आहेत काही. त्यामध्ये फर्स्ट जर समजा असं असेल 12.56 7 असेल. पहिला रूल काय सांगतो बेटा बघ, हे सर्वांना माहिती आहे तरीही मी पुन्हा एकदा सांगतोय. पहिला रूल काय सांगतोय, इफ
लास्ट डिजिट जर शेवटची संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर याला निग्लेक्ट करायचंय आणि प्रिसिडिंग व्हॅल्यू मध्ये +1 ऍड करायचा आहे. मग याच्यामध्ये काय होणार आहे, +1 ऍड होतोय. राऊंड अप करणं म्हणजे काय करणं, तर बेटा इथं दिसतं 12.5. इथं बेटा किती होतं, 6 होतं. हे 7 निग्लेक्ट करायचं आहे आणि 7 ची प्रिसिडिंग व्हॅल्यू कोण आहे, 6 +1 कर बेटा. हे झाला तुमची राऊंडिंग. हे पहिले एक्झाम्पल आणि रूल फर्स्ट आहे. जर शेवटची संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर शेवटच्या संख्येला निग्लेक्ट करा आणि प्रिसिडिंग व्हॅल्यू मध्ये +1 ऍड करा. ओके, फर्स्ट रूल क्लिअर झाला. माझं दुसरा एक एक्झाम्पल घेतोय बेटा मी. जर माझ्याकडे असं असेल 503.46, मग आता मला राऊंड अप करायचं बेटाला. मग राऊंड अप कसं करतोय, लास्ट डिजिट कोण आहे बेटा, हे 6 आहे. मग या 6 ला मी काय करतोय बेटा, बघा आता याला थोडं असं करूयात. हे 6 लास्ट डिजिट आहे, याला मी काय करतोय, निग्लेक्ट करतोय आणि याच्या प्रिसिडिंग व्हॅल्यू मध्ये काय करणार आहे मी, +1, म्हणजे व्हॅल्यू येणार आहे 503.5 किंवा ही एक व्हॅल्यू आहे. मला सर याला राऊंड अप करायचंय. लास्ट डिजिट बघ बेटा किती, इथं 5 आहे. याला निग्लेक्ट कर आणि याच्या आधीच्या व्हॅल्यू मध्ये काय करायचंय, +1 करायचं आहे. हा आपला रूल आहे. 2030.105. बाकी तिसरा रूल अशा सारखाच आहे, पण याला लक्षात द्यायचं नाही. फक्त आता पहिला रूल सुरू आहे आपला. शेवटची संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर निग्लेक्ट करायची आहे, प्रिसिडिंग मध्ये +1 ऍड करायचं. हा रूल नंबर 1. रूल नंबर 2 काय आहे बेटा बघा. जर असं असेल, ही अशी एक व्हॅल्यू आहे, लास्ट डिजिट बघा 3 आहे. हा 5 पेक्षा मोठा आहे का छोटा आहे बेटा, छोटाच आहे, नक्कीच छोटा आहे सर. मग हा जर छोटा असेल तर सर याला पण आम्हाला निग्लेक्ट करायचंय आणि प्रिसिडिंग व्हॅल्यू मध्ये या रूल नुसार काय ऍड करावं लागतं, +1. पण इथं 5 पेक्षा छोटा आहे, इथं ऍड करायची गरज नाहीये. मग मी काय करतोय बेटा बघ, याला काय करतोय, राऊंड अप 12.3. सर तुम्ही तर ऍज इट इज ठेवलंय ना. मग सेकंड रूल सांगतोयच ते बेटा, 5 पेक्षा मोठी असेल तरच +1 ऍड करायचा प्रिसिडिंग मध्ये. जर 5 पेक्षा छोटी असेल तर ऍड करायची गरज नाही. मग आणखीन एक आहे बेटा, 577 + 44. आता सर याच्यामध्ये लास्ट डिजिट 5 किंवा 5 पेक्षा मोठी संख्या आहे का, नाहीये. मग याला निग्लेक्ट कर बेटा आणि मग प्रिसिडिंग व्हॅल्यू मध्ये ऍड करायचंय का, नाही करायचंय. मग इथं बघतोय मी बेटा, इथं काय येणार आहे, 577.4. हा झाला सेकंड रूल. मग आता रूल नंबर 3 आहे बेटा. जर कंडिशन सांगतोय लास्ट डिजिट म्हणजे 12.35 असेल, रूल काय सांगतोय बघ बेटा, इफ फॉर लास्ट डिजिट 5 और ग्रेटर दॅन 5 तर याला निग्लेक्ट करून पहिल्या व्हॅल्यू मध्ये काय करायचंय, +1 ऍड करायचा आहे अकॉर्डिंग टू द रूल नंबर 1. बरोबर. रूल नंबर 1 नुसार आपण हे करू शकतोय की सर याच्यामध्ये बघा 5 संख्या आहे. मग मी काय करतोय, याला निग्लेक्ट करतोय आणि येतो काय 12.4. सिग्निफिकंट फिगर्स किती जातात, 3च आहे. मला तो प्रश्नच नाहीये, मला फक्त शेवट संख्या निग्लेक्ट झाली, ठीक आहे. मग याच्यात याच्यात फरक काय, तर इथं फरक सुरू होतो बेटा. जर माझ्याकडे असं असेल 12.45 बेटा, हे याच्यात आणि याच्यात फरक काय,
इथं पण बघा ना सर, शेवटची संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी आहे का? हो सर आहे. मग याला मी काय करायचंय? निग्लेक्ट करायचंय आणि प्रिसिडिंग व्हॅल्यू मध्ये +1 ऍड करायचं आहे का नाही? हा सर, हा रूल सांगतोय, रूल नंबर 1 सांगतोय. बट कंडिशन काय? जर समजा प्रिसिडिंग व्हॅल्यू जर हा इव्हन नंबर असेल, बघा, जर प्रिसिडिंग व्हॅल्यू जर हा इव्हन नंबर असेल तर मात्र त्याच्यामध्ये कुठलीही संख्या ऍड होत नाही. मग काय करायचं सर? ऍज इट इज ठेवायचं आहे. म्हणजे 12.4 ला 4च. लक्षात येते? मग इथं काय नाही केलं सर? इथं नंबर कोणता होता? ऑड होता. इथं ऑड होता म्हणून आपण प्रिसिडिंग मध्ये +1 ऍड केला. जर इव्हन असेल तर ऍड करायचं नाहीये. मग आता इथं बघा सर, तुम्ही इथं बघा, तुम्ही इव्हन होतं, बरोबर आहे. अकॉर्डिंग टू थर्ड रूल, तर इथं काय आलं पाहिजे होतं मग आपल्याला? बघा, हे रूल नंबर 1 नुसार आणि 12.56 हे रूल नंबर 3 नुसार. याच्यामध्ये कुठं आहे का सर? इथं पण आहे. हे तुमचा रूल 1 आणि हे 203.0.104 हे रूल नुसार 3 नंबर नुसार. कुठेही आता इथेही बघा ना, प्रिसिडिंग व्हॅल्यू इव्हन आहे, बट इथं ते अप्लाय होऊ शकत नाही कारण लास्ट डिजिट हा ग्रेटर दॅन 5 नाहीये. मग ह्याला ऍज इट इज आहे. इथं एवढं इथं दिलेलं आहे. हा झाला तुमचा रूल नंबर 3. मी पुन्हा एकदा सांगतो बेटा. रूल नंबर 1, इफ लास्ट डिजिट is 5 or greater than 5, then neglect it by adding +1 in a preceding व्हॅल्यू. जर समजा असं असेल तर, जर लास्ट डिजिट 5 पेक्षा मोठा असेल तर प्रिसिडिंग मध्ये +1 ऍड करायचा आहे. छोटा असेल तर प्रिसिडिंग मध्ये ऍड करायचा आहे का? नाही ऍड करायचा आहे. मग इथे मी लिहू शकतो का? इफ लास्ट डिजिट इज लेस दॅन 5 then leave as it, leave as it as, जशास तसं सोडून द्यायचं याला. मग काय करायचं? आणि तिसरा रूल काय सांगतो? जर इफ इथे जेव्हा आपण इफ ऑड नंबर आणि इथं इफ इव्हन नंबर. लक्षात येते? फार सोपं. याला आता फार काही डिस्क्रिप्टिव्ह सांगायची गरज नाही. कॉन्सेप्टच फार सोपा बेटा. हे आपल्याला 9th आणि 10th मध्ये पण झालेलं आहे. सिग्निफिकंट फिगर्स कशाला म्हणायचे तेही बघितलेले आपण. राऊंडिंग अप कशाला म्हणायचे ते आपण आता बघितलेलं आहे. राऊंड अप करणं म्हणजे काय करणं? एका ठराविक स्पेसिफिक सिग्निफिकंट फिगर्स मध्ये त्याला रिप्रेझेंट करणं आहे. मग त्यामध्ये 3 रूल होते. पहिला रूल काय होता? जर लास्ट डिजिट 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर निग्लेक्ट करा, प्रिसिडिंग मध्ये +1 ऍड करा. सेकंड रूल, जर लास्ट डिजिट 5 पेक्षा मोठा नसेल तर त्याला ॲज इट इज सोडून द्या. आणि तिसरा रूल काय आहे? जर शेवटची संख्या लास्ट डिजिट 5 or greater than 5 असेल आणि प्रिसिडिंग व्हॅल्यू जर ऑड नंबर असेल तर +1 ऍड करा. पण शेवटची संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी आहे
आणि प्रिसिडिंग व्हॅल्यू हा इव्हन नंबर आहे, तर मात्र याच्यामध्ये +1 ऍड करू नका. फक्त एवढाच फरक आहे बेटा. हे झाले तुमचे राऊंडिंग ऑफचे 3 रूल्स. याच्यावर आपल्या बुक्समध्ये बघा, NCERT मध्ये तुम्हाला दिलेले एक 4-5 एक्झाम्पल पण दिलेले आहेत. फार सोपे सोपे आहेत. डाऊट्स वाटला तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आणखीन प्रॅक्टिस करत राहा.